आज काही शहर पोलीस ताफ्याला तुम्ही नवीन गाड्या दिलेल्या, त्यापूर्वी देखील तुम्ही गाड्या दिलेल्या होत्या, काय तुमच्या भावना आहेत आणि काय आश्वासन? संभाजीनगर शहर हे उपराजधानी आहे। या ठिकाणी मोठमोठाले नेते असतील, राजकीय नेते असतील किंवा इतर मोठाले VIPs यांची मूवमेंट दरवेळेला चालत असते आणि हे वाढतं शहर असल्यामुळे गुन्हेगारीचा सुद्धा तेवढाच आलेख कधी कधी आपल्याला चढताना सुद्धा दिसतो। परंतु पोलिसांकडे वाहनांची कमतरता आणि असलेले निकृष्ट दर्जाचे म्हणजे काय जुने झालेली वाहनं तेच ते वापरत आहेत। म्हणून आज आम्ही आताही नाही, याच्यापूर्वीसुद्धा DPC मधून या सर्वांना, मग शहर पोलीस असेल, ग्रामीण पोलीस असेल किंवा रिझर्व्ह पोलीस असेल, यांना सर्वांना वाहनं देण्याचा आपण एक संकल्प केला होता। जवळपास आत्तापर्यंत 45 वाहनं मी या शहरामध्ये दिलेली आहेत। त्यात ॲम्ब्युलन्स असतील, व्हॅन्स असतील आणि त्यामुळं पोलिसाच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा फरक पडेल। म्हणून आजचे हे जे वाहनं आज आम्ही लोकार्पण केलं किंवा ज्या पोलीस स्टेशनला दिले, मला वाटतं यामुळे गुन्हेगारी शोधण्यास किंवा त्या आरोपीला पकडण्यास निश्चितच यांना पाठबळ मिळेल आणि यांचा उत्साह तोच त्या गतीने वाढेल। सर, नरवडे झिरवाळ साहेबांच्या कार्यालयावर जी कारवाई झाली, या कारवाईची माहिती आधी मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली होती आणि त्यानंतर ACBनं कारवाई केल्याची माहिती समोर येते, चर्चा सुरू आहे। नाही, आता ते काय झालेलं आहे त्या प्रकरणाचा पुरेपूर मला सुद्धा माहिती नाही आहे, परंतु मंत्रालयामध्ये अशा प्रकारचं जर कोणी लाचखोरी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे। एक अल्पसंख्याक विभागाच्या आढावा मॅडमचा एक ऑडिओ क्लिप समोर येतोय। त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून 2,500 ते 3,000 संस्थांना अल्पसंख्याकचा दर्जा दिल्याचं चर्चा समोर येते त्या ऑडिओ क्लिपमधून। आता ती ऑडिओ क्लिप तपासावं लागेल, परंतु आता जे काही परवानग्या देण्यात आलेल्या आहे याची सुद्धा तपासणी आता शासन स्तरावर केली जाते आणि याच्यामध्ये जो कोणी गुन्हेगार आढळेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे। याच प्रकरणातील ढेरेंगे आणि PR रामदास गाडे यांचा एक शूटिंग केलेला व्हिडिओ व्हायरल झाला। साहेब उद्या जातील 50 रुपये द्यावं लागतील असा उल्लेख आहे। आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या तपासाचा भाग आहे। जो पण तपास पूर्ण होत नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं जय पवार म्हणतात आणि VSR तात्काळ उडाणे थांबवली पाहिजे असं सुद्धा जय पवार म्हणतात। ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे। परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखीन त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे। सर, मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे। चर्चा हे 5 वर्ष चालू असतात, त्याला इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही। काल रोहित पवारांनी विमान अपघातात 2 संशय व्यक्त केले। पायलटला कोणी ब्लॅकमेल केलं होतं का आणि पायलटला विमान आदळलं का? या सर्व रोहित पवारांनी केलेल्या आरोपाची चौकशी शासन स्तरावर केली जाईल। वेगवेगळ्या एजन्सी आहेत, त्यांची चौकशी केली जाईल। त्या चौकशीमध्ये जर काही आणखीन काही तुम्हाला जर आपल्याकडे माहिती असेल तर ती दिली पाहिजे आणि सखोल चौकशी करून जर खरंच घातपात असेल तर त्याच्याबद्दलचा गांभीर्याने घेऊन जो कोणी याला कारणीभूत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर मनोज जरांगेंनी उल्लेख केल्याप्रमाणे रंजना नागपूरकर या महिलांनी जे आहे ते मुंडेंवर गंभीर आरोप केलेत, मुंडेंनी फसवणूक केली असा सुद्धा आरोप आहे। जरांगेंचं आणि मुंडेंचं हे जे काही रोजचा जे काही एकमेकावर आरोप प्रत्यारोप असतात ते निश्चित सरकार याची दखल घेत असते आणि त्या पद्धतीने ते चौकशी सुद्धा करते। ठीक, सत्तेत असून सुद्धा अजितदादांच्या प्रकरणाची एकच झाली तपास होत नाही, शोकांतिका आहे असं मत सुद्धा आता पुढे जातं। चौकशी ही अत्यंत VIP असलेला अजितदादा आहे, म्हणून चौकशीमध्ये कोणताही बारकावे राहू नयेत, कोणती उणीव राहू नये ही सरकारची भूमिका आहे। म्हणून सरकार त्या पद्धतीने तपास करत आहे। आता या सगळ्या प्रकरणानंतर रोहित पवार यांना Z+ सुरक्षा द्यावी अशी सुद्धा मागणी होताना पाहायला मिळते, ज्या पद्धतीने ते पत्रकार परिषदेत आवाज उठवतात। नाही, असं काही नसतं। ज्या त्याची एक कमिटी असते, हे कमिटी निर्णय घेत असते कुणाच्या जीविताला धोका आहे कुणाला नाही आहे आणि त्या पद्धतीने ते सुरक्षा प्रदान करतात। त्या कमिटीचा अहवाल फक्त मुख्यमंत्र्याकडे जातो, एवढंच काय। तर एक महत्त्वाचा विषय आहे त्यांचा, आयुक्तांनी जे आहे ते महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र दिले, जे ड्रग प्रकरणातील गुन्हेगार होते त्यांची घरं पाडण्यात यावी जे बेकायदेशीर आहे। बेकायदेशीरपणे बांधकाम करणे असेल, ड्रग्सचा सप्लाय करणे असेल तो गुन्हेगार असेल आणि अशा पद्धतीने जर आयुक्तांनी पत्र दिलं असेल तर महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्त कारवाई करावी। याला कुणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही। हे सगळं होत असताना जलील याला विरोध करताना पाहायला मिळतो। मग जलील कदाचित तो त्या ड्रग प्रकरणामध्ये सपोर्ट करत असावा किंवा त्याच्याशी संबंध